जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मौजे खोनसी बुद्रुक येथील दलित वस्तीमध्ये मागील 2 महिन्यांपासून शासकीय विहिरीद्वारे होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद असल्याचा आरोप करत पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की दलित वस्तीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत असून संबंधित ग्रामसेवक व ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही। शासकीय विहिरीचे पाणी इतर ठिकाणी विशेषतः ऊस शेतीसाठी वापरले जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी तातडीनं नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, तसेच जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। खोनसी बुद्रुक तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथील दलित वस्तीमध्ये मागील 2 महिन्यापासून शासकीय विहिरीचा पाणी पुरवठा जाणीवपूर्वक बंद ठेवून नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणे व संबंधित जबाबदार व्यक्ती ग्रामसेवक यांच्या निकालजीपणाची चौकशी करून तात्काळ नियमित पाणीपुरवठा सुरू करणे व संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करणे आणि सदरील ग्रामसेवक हा खोनसी बुद्रुक येथील सरपंच आणि गावाचा नातेवाईक असल्यामुळं सदरील ग्रामसेवक हा पाणी सोडत नाही, कारण की सदरील ग्रामसेवक हा त्यांच्या नातेवाईकाच्या शेतामध्ये विहीर आहे आणि त्या विहिरीचं पाणी ते उसाला देतात, त्याच्याकरता तो पाणी सोडत नाही। 6 महिन्यापासून आम्हाला पाणीच नाही। तोंडी सांगितलं होतं त्यांना, पण ते म्हणे तुमचं तोंडी सांगून काय फायदा नाही। आता इशारा जर आमचं काम नाही जर झालं कायदेशीर तर आम्ही मग आंदोलन छेडून कायदेशीर कारवाई करायला होतो आम्ही।